नमस्कार. युनिव्हर्सल स्टोरी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ही स्टोरी जॉन परेरा नावाच्या एका मुलाची आहे. त्याने द सिक्रेट हे पुस्तक वाचले. त्याचं जीवन कसं बदललं हे तो सांगतो. जॉन परेराची परिस्थिती हालाकीची होती. त्याची बहीण आणि तो हे दोन्ही मिळून एक व्यवसाय सुरू केला. त्यात पण तो खुश नव्हता. निराशा हाती लागत होती. जॉन परेराच्या बहिणीने त्याला एकदा द सिक्रेट सिनेमा बघण्यासाठी खूप आग्रह केला. त्याने हातातली कामं सोडून तो सिनेमा बघायचं ठरवलं. त्यातून तो खूप काही शिकला. ते आचरणात आणायचं ठरवलं. तो जिमला एकदा गेला. त्याने तिथे वर्तमानपत्रात एक जाहिरात पाहिली. प्रसिद्ध गायक स्टीव्ही वंडरसोबत 22 ऑक्टोबरला कॉन्सर्टच्या जाहिरातीकडे त्याचं लक्ष गेलं. जॉन परेराचा या दिवशी वाढदिवस असतो. तो त्याच्या बहिणीला बोलला, मी स्टीव्ही वंडरसोबत त्याला भेटेन व त्याच्यासोबत गाणार सुद्धा, हे तो त्याच्या बहिणीला सांगत होता. त्याच्या बहिणीने पण त्याला खूप सपोर्ट केला. मग तो जॉर्ज बेन्सनला भेटला. तो एका पार्टीमध्ये गेला. त्याने तिथल्या लोकांना त्याची इच्छा सांगितली, मी गाणं म्हणणार आहे. स्टीव्ही वंडरसोबत त्या लोकांनी त्याच्याकडं लक्ष न देता त्याची मजाक उडवली. तो असं करूच शकत नाही हे त्यांना वाटत होतं. दुसऱ्या दिवशी तो त्याच्या भावाकडे गेला. टीव्हीवर कार्यक्रम पाहिला. त्याच्या भावाला त्याने तो कार्यक्रम पॉज करायला लावला. त्याला स्टीव्ही वंडरसोबत गाण्याची सुवर्ण संधी असं लिहिलेलं बारीक अक्षरात दिसलं. त्याचा विश्वासच बसत नव्हता. नंतर तो लगेच घरी आला. तुम्हाला स्टीव्ही वंडरसोबत का गायचं आहे हे त्याला 20 शब्दात लिहून पाठवायचं होतं. त्याने एकदा अर्ज पाठवला. मग त्याच्या मनात आलं की परत एकदा अर्ज पाठवू. तेवढ्यात त्याचा संगणक बंद पडून गेला. त्याने त्याच्या प्रेयसीला सांगितलं की ही संधी फक्त माझी आहे आणि ती मी पुन्हा मिळवणार म्हणजे मिळवणार. मी परत नाही करणार अर्ज. 1 आठवड्यानंतर तो मित्राला म्हणाला, मी स्टीव्ही वंडरसोबत गाणार आहे. त्याच्या मित्राने पण त्याची गंमत केली. दुसऱ्या दिवशी कामावरून घरी आला. त्याने बहिणीला विचारले, मी काय करेल जेव्हा मी त्याच्यासोबत गाणार. ती म्हणाली, तू फक्त वेळ अनुभवण्याकडे लक्ष दे. तो झोपायला जाणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला. तो उचलला. त्या व्यक्तीने विचारलं, जॉन परेराचा नंबर आहे का? तुम्ही स्पर्धेत सहभाग घेतला आहे का? तो हो म्हणाला. त्या व्यक्तीने त्याचं अभिनंदन केलं. त्याला सांगितलं की तुम्ही राष्ट्रीय विजेते झाले आहात. तो जोरात किंचाळला. त्याने आईवडिलांना आनंदाने फोन केला. भावाला सांगितलं. त्याने त्याच्या मित्राला पण सांगितलं. त्याच्या मित्राचा पण त्याच्यावर विश्वास बसला नाही. मग कशी वाटली स्टोरी? या स्टोरी मागचं एकच सांगणं आहे, विश्वास ठेवा. विश्वास असेल तर या जगात असं काहीच नाही जे शक्य नाही. कशी वाटली स्टोरी? कमेंट करा आणि युनिव्हर्सल स्टोरी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.